कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि 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 जय राम हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम हरि हरि जय राम रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरमा तो हमारा बरमा तो विठ्ठल बरमा तो विठ्ठल बरमा तो हमारा सुगुरुदान जी जोड़ बहुत 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 सुगुरुदान जी जोड़ हमने लिखा लिया हमने लिखा लिया बड़ी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवाना बाप रखुमा
देवी वरा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा देवी वरा देवी वरा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा हमार बरवा तो हमार बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा भगवती बोध ज्ञान घेऊन आती बोध ज्ञानाचा पादळती बुध बुध भक्तनाथती अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हात बुध ज्ञानाचा पादळती उद उद भक्तनाथती अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती बोध ज्ञानाचा पादळती बुध बुध भक्तनाथती गोंधळा येई वो जगदंबा गोंधळा येई वो जगदंबा गोंधळा येई वो जगदंबा गोंधळा येई वो जगदंबे मूळ पीठ तू अंबे मूळ पीठ तू अंबे मूळ पीठ तू गोंधळा येई वो जगदंबे मूळ पीठ तू अंबे मूळ पीठ तू अंबे मूळ पीठ तू अंबे व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहम मेळी द्वैत भाव विसरून बडी खेळती अंबे तुझ गोंधळी व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहम मेळी द्वैत भाव विसरून बडी खेळती अंबे तुझ गोंधळी गोंधळा येई वो जगदंबा गोंधळा येई वो जगदंबा गोंधळा येई वो जगदंबा गोंधळा येई वो जगदंबा गोंधळा येई वो जगदंबे मूळ पीठ तू अंबे मूळ पीठ तू अंबे मूळ पीठ तू अंबे गोंधळा येई वो जगदंबे मूळ पीठ तू अंबे मूळ पीठ तू अंबे मूळ पीठ तू अंबे मुकुटमणि पुंडलिका तेतीस कोटी देवनायक गोंधळ घालती कौतुका एका जनार्दनी नाचे देखो मुकुटमणि पुंडलिका तेतीस कोटी देवनायक गोंधळ घालती कौतुका एका जनार्दनी नाचे देखो गोंधळ येई वो जगदंबा येई वो जगदंबा येई वो जगदंबा येई वो जगदंबे मूळ पीठ तू अंबे मूळ पीठ तू अंबे मूळ पीठ तू अंबे येई वो जगदंबे मूळ पीठ तू अंबे मूळ पीठ तू अंबे मूळ पीठ तू अंबे बार खुमाई 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 बार खुमाई
अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परडी निहती बोध परडी निहती बोध पर गेवनी हाय दे बोध पर गेवनी हाय दे भूत ज्ञानाचा पाजती भूत ज्ञानाचा पाजती बोध ज्ञानाचा बजले दे बोध ज्ञानाचा उदो उदो भक्त नाचती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येईव जगदंबे गोंधळा येईव जगदंबे बुदो भक्तनाच देव धो बुदो भक्तनाच दे गोंधळा येईव जगदंबे गोंधळा येईव जगदंबे पीठ तू अंबे मूळ 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 पीठ मूळ पीठ तू अंबे मूळ पीठ
रे नाम मुलपी ग म म ग म म ग ग म पानी मूळ पीठ तू अंबे मूळ पीठ तू अंबे तू अंबे गोंधळा येईल जय अंबे गोंधळा येईल विठ्ठल 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 अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई ओ जगदंबे मूळपीठ तू अंबे व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम मेळी द्वैत भाव विसरून बळी खेळती अंबे तुझे गोंधळी गोंधळा येई व जगदंबे मूळपीठ तू अंबे मुकुट मणी पुंडलिका तेतीस कोटी देवनायक गोंधळ घालतीन कौतुक एका जनार्दनी नाच देख पंढरीच्या देवाराया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत आई पैठणीच्या देवळी
श्रीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची आसुता चरणावरी ठेवणी माथा साष्टंग्यत दंडवत दुसरी वंदुसारजा जे चतुराननाची आत्मजा वाक्सिद्धी पावी जे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण जमजेनी पुण्य पावन प्रसन्न होनी श्रोते जनतया माझे दंडवत आता वंदरंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळमदंग श्रोते देखातया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे मस्तक हे पायावरी मस्तक हे वारकरी संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या माझी वाणी तुझे वरणे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा यवंतम प्रविष्णुम वाचितम प्रसुत्ताम संजीव यक्ष खिल शक्ती धरस्वधामनाम अन्यंश्च हस्त सवनत्व गादीं प्राणाम नमो भगवते पुरुषाय तुभ्यं प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त सोवड श्री हरीसी तया आठविता थोर अल्लाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन हो पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया पंचकृपदाने कथेचा विस्तार पंचकृपदाने हो पंचकृपदाने गलेला विदारू पंचकृपदाने कथेचा विस्तार 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 करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे क्रिया स्मरण होय सकल विधींचे अधिकरणतेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता कलावज्ञ जीवधरार्थावतारम कलंकं कतेजोधिकामोधिवक्रम खलानीश्वधापनधाय दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानीश्वराय नमो ज्ञानीश्वराय ओम नमो ज्ञानीश्वराय ओम नमो ज्ञानीश्वराय हो
पावन झालो चराचरी तुमचा विठ्ठला धनो पावन झालो चराचरी तुमचा विठ्ठला धनो पावन झालो चराचरी चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादल पावन झालं चराचरी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. आगा ज्ञानदेवा मुक्ताई परेशा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. जोडलिया करा चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथ परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. जोडलिया करा चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथ परिसावी विनंती माझे पंढरीनाथ. जोडलिया कर चरणी ठेवी तो माथा जोडलिया कर चरणी ठेवी तो माथा जोडलिया कर चरणी ठेवी तो माथा आमचा विनंती माझी पंढरीनाथा. जोडुनिया कर चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी श्री क्षेत्र चंदननगर या सूर्योदय प्रतिष्ठानच्या वतीने गेली अनेक वर्षापासनं नवरात्र उत्सवाच्या पवित्र अशा पर्वावरती आमचे एकनाथ काका पठारे असतील आमचे नवनाथ भाऊ पठारे असतील आमच्या पूजाताई असतील सर्व परिवार या ठिकाणी या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पवित्र अशा पर्वावरती देवीच्या चरणावरती आपलं जे मस्तक आहे ते 9 दिवस या ठिकाणी विनम्र करून 9 दिवस देवीची साधना करून या ठिकाणी भगवत भक्ती स्वरूपाला प्राप्त होतात. म्हणून खरंच या कार्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. महाराष्ट्रभर यूट्यूब असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल या माध्यमातून या कार्यक्रमाची पत्रिकाच पाहिल्याच्या नंतर सर्वांना आनंद होतो. इतका द्विगुणित कार्यक्रम उत्तरोत्तर या कार्यक्रमामध्ये वाढ होते. गतवर्षीही मला काकांनी आमंत्रित केलं होतं याही वर्षी मला इथं आमंत्रित केलं. त्यांच्याही चरणावर नतमस्तक आणि समस्त या ठिकाणी बाहेरून आलेली मंडळी असतील काही भक्तगण सर्वच प्रेमाची मंडळी शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वप्रथम माझ्याकडून सर्वांना लाख लाख शुभेच्छा. घटस्थापनेचा आजचा हा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसाची सेवा या ठिकाणी जगज्जनी जगन्माता आई भवानी दुर्गा मातेच्या चरणावर समर्पित करत असताना सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ महावैष्णव पैठण निवासी एकनाथ महाराज या नाथ महाराजांनी अगदी या अंबिका देवीच्या समोर भगवती देवीच्या समोर साकडं घातलेलं आहे. नेमकं कोणतं साकडं घातलेलं आहे त्याचं वर्णन आपल्याला या अभंगातून करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल देवीच्या 9 स्वरूपाचं वर्णन करत असताना संतांनी सुद्धा देवीचं तोंड भरीव वर्णन केलेलं आहे. कारण कुळाचार आणि कुळाभिमान हा इथंच आल्याच्या नंतर आमच्या लक्षात येतो. विठ्ठल कुळीचे दैवत. तसं महाराज म्हणले ही देवी आम्हाला माहितीच नव्हती ती कोण आहे कुठून तिची उत्पत्ती झालेली आहे तिला नावं काय काय दिलेली आहेत तर तिची खरी उत्पत्ती पाहत असताना या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या स्वरूपातूनच झालेली आहे. पहिलं स्वरूप आहे शैलपुत्री पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून तिचं नाव शैलपुत्री हे या ठिकाणी पडलं. पण दुसरं जे स्वरूप आहे आजचं ते ब्रह्मचारिणी.
ब्रह्मचर्याचं प्रतीक जी देवी आम्हाला करून दाखवते, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हिची साधना केल्याबरोबर आम्हाला प्राप्त होतात अशी ब्रह्मचारिणी देवी। आणि जो कोणी भक्त 9 दिवसामध्ये ब्रह्मचर्य पालन करून या देवीची साधना करतो, ती देवी माता त्याला प्रसन्न तर होतेच, पण त्याच्यावर आलेली संकट तात्काळ दूर करत असते। विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणले ब्रह्मचर्याचं प्रतीक जीवनामध्ये पालन करत असताना रामदास स्वामींनी जगामध्ये वावरत असताना ब्रह्मचर्याचं पालन केलं, पण कितीही जरी मोठा संन्यासी झाला तरी महाराज म्हणले तो 12 वर्षाचं तप केल्याच्या नंतर घरी जर आला तर धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता। अगोदर सर्वप्रथम तो मातेचं दर्शन घेतो, कारण माता हीच सर्वस्व आहे। विठ्ठल विठ्ठल म्हणून बघा, कितीही मोठा महात्मा झाला, संन्यासी झाला, तरी तो आपलं घरदार सोडून 12 वर्ष जरी बाहेर राहिला तरी 12 वर्षाच्या तपानंतर तो सर्वप्रथम आपल्या मातेचं दर्शन घेतोय। म्हणून शास्त्रामध्ये वर्णन केलं, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, पण तयाचा हरिख वाटे देवा। सर्वप्रथम कन्येला का महत्व द्यावं याचं कारण सांगून जाते। त्या देवीची, त्या जगदंबेची अनादि म्हणजे अनंत अवतार आहेत। किती अवतार आहेत हे फक्त आपण 9 अवताराचं वर्णन पाहतोय। पहिलं स्वरूप शैलपुत्री, दुसरं स्वरूप ब्रह्मचारिणी, तिसरं आहे चंद्रघंटा, तिसरं आहे चंद्रघंटा। आणि जगामध्ये वावरत असताना या ठिकाणी या देवीची साधना करून स्कंद माता आहे, कात्यायनी आहे, महाकाली आहे, कालरात्री आहे, अशी अनेक स्वरूप तिची पाहतोय आपण। पण पाहत असताना ती देवी माता नेमकं कुठल्या स्वरूपामध्ये आपल्याला आनंद देते तर एकच सांगून जाते, त्या देवीची साधना आपण जर अंतःकरण शुद्ध करून जर केली तर महाराज म्हणले धर्माची ही स्थापना ती आपल्या घरामध्ये करत असते। बघा, धर्माचा जो अर्थ आहे तो अर्थ मी या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगते की जगामध्ये वावरत असताना ती संपत्तीही देते आणि ती संततीही देत असते, अशीच ती माता धन्य आहे। म्हणून ज्या वेळेस खूप मोठं संकट येतं त्यावेळेस माणसं देवा देवा म्हणतात, पण एकदा का संकट निघून गेलं मग माणसं देवालाही देवीलाही विसरून जातात। धाव घाली माझे आई, धाव घाली माझे आई, जोरदार टाळे झाले पाहिजे आमच्या महाराजांसाठी। धाव घाली माझे आई, आता पहा ते सकाळी। हे माता, आमच्यावरती खूप मोठं संकट आलेलं आहे, कारण आता सध्या कलियुगामध्ये 50% आरक्षण महिलांना मिळालेलं आहे। पहिलं एवढं आरक्षण होतं का? नाही। महिला कीर्तनासाठी येऊ शकत होत्या का? येऊ शकत होत्या, पण एवढा सन्मान, एवढा आदर्श आज जो आपल्याला दिसतोय तो फक्त या ठिकाणी जगामध्ये वावरत असताना स्त्रीने केलेल्या कार्यामुळे। म्हणून एक लक्षात ठेवा, स्त्री जरी क्षणाची पत्नी असेल तर ती अनंत कालाची माता आहे, हे आपण कधी विसरू नये। यत्र यत्र नारीस्तु रमन्ते तत्र देवता। ज्या घरी अशा स्त्रीचा, अशा नारीचा सन्मान होत असतो तिथं देवी देवता नांदायला येत असतात, बाकी त्यांना बोलवायची काही गरजच लागत नाही। म्हणून त्या भगवतीची अनंत स्वरूप आहेत, अनादि अंबिका
भगवती. महाराज म्हणले त्या भगवतीची एवढी स्वरूप असताना नेमकं कुठल्या कुठल्या स्वरूपामध्ये ती अवलोकन होत असते. 3.5 शक्तिपीठ आहेत. सर्वप्रथम तुळजापूरचं पीठ या ठिकाणी सांगितलं, अंबिका देवीचं महालक्ष्मीचं पीठ सांगितलं, कारण जगामध्ये वावरत असताना तुळजा अगदी आमचे ब्रह्मचर्याचं प्रतीक असणारे श्री व्यासजी महाराज देवी भागवताच्या वर्णनामध्ये असं वर्णन करत आहेत की जगामध्ये वावरत असताना अगदी घटाचं प्रतीक म्हणजेच या ठिकाणी व्यास महर्षी वर्णन करत असताना एकच सांगतात की ब्रह्मचर्याचं पालन जो कोणी जीवनामध्ये धारण करत असतो त्याला धर्माचीही प्राप्ती होते, अर्थाचीही प्राप्ती होत असते. पण या गोष्टीची प्राप्ती करत असताना तो या ठिकाणी घटाचं प्रतीक बनला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. घटाचं प्रतीक कोण बनले तर ते अगस्ती ऋषी. आपल्याला माहिती आहे अगस्तींचं नाव आपण ऐकलेलं आहे. अगस्ती ऋषींचा घटामधूनच या ठिकाणी जन्म झालेला आहे. कारण या ठिकाणी आपण पाहतो कुंभार मडकं बनवण्याचं काम करत असतो, पण योग्य स्वरूप आल्याशिवाय तो त्या मडक्याला सोडत नाही. तसं देवीचं योग्य स्वरूप पाहिल्याशिवाय आम्हाला सुद्धा घराच्या बाहेर जाता येणार नाही. कारण शिव जिथे आहे तिथं शक्ती सुद्धा आहे. शीच्या वरचे जर एक वेलांटीच काढून टाकली तर काय होतं, फक्त शव खाली राहतं. शिवच्या वरची जर एक वेलांटी काढून टाकली तर खाली फक्त शव राहते. म्हणजे मराठी शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे प्रेत. म्हणजे त्या शरीरामध्ये काहीही राहत नाही, फक्त निस्तेजपणा दिसून येतो. तसं महाराज म्हणले जगामध्ये वावरत असताना शिवाशिवाय शक्तीला किंमत नाही, शक्तीशिवाय शिवाला किंमत नाही. विठ्ठल विठ्ठल. ही जी शक्ती आपण पाहतोय त्या शक्तीमुळे आज आपण सगळेजण इथे बसलोय. घरातली शक्ती निघून गेली कुठं, दिवाळीला. घरातली शक्ती जर दिवाळीला निघून गेली, समजा 6 दिवस 7 दिवस निघून गेली, आपण दररोज एकदा तरी फोन करतो शक्तीला की कधी येणार तू माहेरून परत, कधी येणार तू माहेरून परत, कधी येणार तू माहेरून परत. ऐका, जसं शक्तीशिवाय घर चालत नाही तसं महाराज म्हणले जगामध्ये वावरत असताना तुम्ही अनेक कामं बाजूला सोडा, पण सर्वप्रथम आपल्या मातेला धन्यता द्या. विठ्ठल विठ्ठल. अगस्त्य ऋषी आपल्या मातेला धन्यता देतात. घटातून त्यांचा जन्म होतो. कारण फिरत्या चाका वरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. तूच घडविसी तूच तारिसी, कुरवानेसी तूच तारिसी. नकळे आतून काय जोडिसी, दीप्ती डोळे परिनिर्मेसी, कुणा पुढे अंगार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. हा ईश्वरच या ठिकाणी जडणघडण करणारा आहे. भगवती एकच सांगते की एखाद्या वेळेस लहान मुलगा आहे, लक्षपूर्वक आहे का महिला वर्ग, खास तुमच्यासाठी आहे. लहान मुलाने खूप मोठी चूक केली, आई त्याला मारते का? आई त्याला मारत नाही. आई त्याला जवळ घेते, कुरवाळते, त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. आई म्हणते आज जर बाळानं चूक केली असेल ना तर उद्या तो करणार नाही. एखाद्या वेळेस बाप रागवेल मुलावरती, त्याला मारेल सुद्धा, पण आई ती आई असते. तिचं अंतकरण फार मोठं आहे रे दादा. तिनं मारलं ना तर संध्याकाळी ती झोपणार नाही, तिला झोप लागणार नाही. ज्या हाताने मारलं त्या हाताला ती शिक्षा देईल, रात्रभर झोपणार नाही. याच हाताने मी माझ्या बाळाला मारलंय, या हाताला मी शिक्षा दिली पाहिजे. पण ती आई मात्र आपल्या मुलाला कुरवाळते. आज घडलेली शिक्षा माझा मुलगा उद्या सुधारेल या भावनेनं
त्या मुलावरती ती प्रेम करत असते. म्हणून जगज्जननी भगवती माता त्याच स्वरूपाची आहे, कारण ती अनंत स्वरूपामध्ये अवतीर्ण झालेली आहे. विठ्ठल विठ्ठल माऊली ज्ञानोबा यांना जन्माला घालणारी रखुमाई ही कोण आहे? लक्षपूर्वक ऐका. हे आदिशक्तीचं स्वरूप आहे. तुकोबारायांच्या प्रपंचामध्ये दुःख आलं की त्या दुःखामध्ये मदत करणारी जिजाबाई ही कोण आहे? तर आदिशक्तीचं स्वरूप आहे. मंदिर देवालय शिवालय बंद पडली आणि पुन्हा एकदा पुण्यश्लोक रूपाने हातामध्ये पिंड घेऊन मंदिराची बांधणी करणारी अहिल्या ही सुद्धा आदिशक्तीचं स्वरूप आहे. हातामध्ये तलवार घेऊन समशेरे घेऊन फक्त लढायला शिकवणारी जिजाबाई ही आदिशक्तीचं स्वरूप आहे. बाकी तिसरं कोणी नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जगामध्ये वावरत असताना नारी की निंदा मत कर यारो, नारी रत्न की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. एवढ्या रत्नांना जन्म घालणारी जर ती आई असेल तर तिचं अंतकरण किती उदार असेल. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणले, ज्या वेळेस ही भगवतीच अवतार घेते, कशासाठी नेमका अवतार घेते? तर दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी. ज्या ज्या वेळेस या सृष्टीवर पाप व्हायला लागतं त्यावेळेस भगवती अवतार घेत असते. जब जब होई धर्म की हानी, बाळही असुरधम अभिमानी, तब तब प्रभु हरि विविध शरीरा, हरि ही कृपा निधी सज्जन पिरा. तुलसीदासजींनी वर्णन केलेलं आहे. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी आली, अधर्म माजला, पापी माणसं जन्म घ्यायला लागली आणि त्या वेळेस देवीने अवतार धारण केलेले. बघा, तिचे अवतारच वेगळे येतो. काही काही ठिकाणी तिनं कालिकेचं स्वरूप धारण केलं, काही काही ठिकाणी तिनं चंडिकेचं स्वरूप धारण केलं. कारण सर्वप्रथम ज्यावेळेस देवी हिमालय पर्वताच्या एका मध्यभागी अवताराला आली, पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वती हे नाव पडलं. काही काही लोकांना प्रश्न पडतो, पार्वतीच हे नाव का पडलं? पर्वतराज हिमालयाची कन्या असल्यामुळं तिचं नाव पार्वती पडलं. आणि एका भयानक अरण्य जंगलामध्ये ही वास्तव्य करत असताना दुष्टांचा निपात करण्यासाठी, महिषासुराचा वध करण्यासाठी ती देवी एका अरण्यवनामध्ये निवासस्थान करू लागली. पण या ठिकाणी त्या देवी मातेचा निपात करण्यासाठी महिषासूर हा राजा आहे, त्याने देवाकडून सुद्धा वर मागून घेतलेला आहे की देवा मला खाली मृत्यू नको, मला वर मृत्यू नको, मला बाहेर मृत्यू नको, मला आतही मृत्यू नको. पण देवाने सांगितलं, अरे मला मृत्यू चुकलेला नाही तर तुझा काय प्रश्न आहे? महिषासुराने वर मागून घेतला, पण देवाने सांगितलं मला मरण चुकलेलं नाही तर तुझा काय प्रश्न आहे? मग ठीक आहे म्हणले, मरण जर भगवंता तुम्हाला चुकलेलं नाही, मग मला असा वर द्या की स्त्री ही अबला आहे, तिचं अंतकरण फार उदार आहे, ती स्त्री मला मारू शकत नाही, मला मरण यावं तर फक्त स्त्री करूनच यावं. मग देवाला सुद्धा प्रश्न पडला की आता मरण यावं देवीकडूनच यावं, पण या महिषासुराने या पृथ्वीवरती थैमान घातलेला आहे, ब्राह्मणांना त्रास द्यायला सुरुवात केली. जगामध्ये वावरत असताना अनेकांना त्रास देत देत महिषासूर या पृथ्वीवर या ठिकाणी थैमान घालत होता. आणि मग भगवती अवताराला आली आणि ती भगवती जगदंबा ठरवते या महिषासुराचा वध करायचा आहे. सर्वप्रथम या ठिकाणी त्या देवी मातेचा निपात करण्यासाठी नेमकं कोण आलं तर मधु आणि कैठब. मधु आणि कैठब नावाचे महाबलाटे दैत्य, त्या पर्वतराज हिमालयाची कन्या, त्या हिमालयाच्या दाट गुहेमध्ये ते मधु आणि कैठब शिरले. देवी माता लाल बुंद डोळे, एवढे तिचे सुंदर केस, सरळ नाभिका, एवढं तिचं सुंदर स्वरूप, आणि ती बसलेली असताना त्या ठिकाणी मधु आणि कैठब नावाचे दैत्य तिला मारण्यासाठी आले. एवढी ती सुंदरा, आणि तिच्याकडे पाहिल्याच्या नंतर प्रत्येक पुरुषाचं मन या ठिकाणी विचलित होईल, एवढी ती सुंदर या ठिकाणी पार्वती जगदंबा
पण या ठिकाणी महिषासुराने विचार केला की हिचा निपात करायचा आहे, पण कशा पद्धतीने करायचंय. आता देवीला मारण्यासाठी मधु आणि कैटभ आले, पण देवीने हातात शस्त्र घेतलं आणि पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी मधु आणि कैटभाला देवीने मारलं. जसं मधु आणि कैटभ हे मारले गेले हे कळालं, दुसऱ्या दिवशी या ठिकाणी महिषासुराने तिथे चंड आणि मुंड हे महाबलाढ्य दैत्य पाठवले. चंड आणि मुंड यांचाही देवीने निपात केला, म्हणूनच त्या ठिकाणी देवीला चामुंडा हे नाव पडलं. विठ्ठल विठ्ठल तिचं इतकं सुंदर भयानक स्वरूप, आणि ते स्वरूप पाहता पाहता प्रत्येकाचं मन अवलोकन होईल. कारण 9 दिवस जी ज्योत आम्ही लावतोय ती ज्योत एक क्षणभर सुद्धा विजता कामा नये. अखंड ज्योत तेवते तुझ्या निरंजनातली, अपार भाव भक्तीने तुझीच मूर्त पूजिली. तुझेच धैर्य वाहू देन सान सातोने, तुझेच धैर्य वाहू देन सान सातोने. आई अंबे आई अंबे जगदंबे मला भय दे, मला विजय दे, लढाई बळ दे हो. आई अंबे जगदंबे मला भय दे, मला विजय दे, लढाई बळ दे हो. आई अंबे जगदंबे आई गोंधळाला ये, आई अंबे जगदंबे आई गोंधळाला ये. हात करायचे सर्व श्रोतांना. जगदंबे मला भय दे, मला विजय दे, लढाई बळ दे हो. आई अंबे जगदंबे आई गोंधळाला ये, आई अंबे जगदंबे आई गोंधळाला ये. पातके माजली सारी पुण्याची नाही गणना, पातके माजली सारी पुण्याची नाही गणना. हे दुर्गे दुर्गट भारी तुझं मीन विनू कोना, हे दुर्गे दुर्गट भारी तुझं मीन विनू कोना. महिषासुर मर्दिनी कोणाही कृपा करावी आता, कृपा करावी आता. तुझे धैर्य वाहू दे नसातून पायी ठेविला माथा, पायी ठेविला माथा, पायी ठेविला माथा. आई अंबे आई अंबे जगदंबे मला भय दे, मला विजय दे, लढाई बळ दे हो. आई अंबे जगदंबे आई गोंधळाला ये, आई अंबे जगदंबे आई गोंधळाला ये. आई अंबे जगदंबे आई गोंधळाला ये, आई अंबे जगदंबे आई गोंधळाला अशी भयानक स्वरूपामध्ये जगदंबा प्रगट झाली. तिचं शरीर थरथर कापायला लागलं, धरती माता तगमगायला लागली. या चारीही दैत्यांना गतप्राण केलं. आता महिषासुर विचार करतोय की या देवीला मारायचं तरी कसं. पुन्हा दैत्य पाठवले, हे ग्रीव तिथंही मारला गेला. पुन्हा रक्तबीज पाठवला, तोही मारला गेला. अनेक दैत्यांना पाठवून सुद्धा ज्या देवीचा निपात कोणी करू शकत नाही अशी भगवती स्वरूप या ठिकाणी अनंत अवतारामध्ये प्रदीपन झालेली आहे. म्हणून या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात अनादि अंबिका भगवती. पण या भगवतीच्या स्वरूपामध्ये अवलोकन करत असताना नेमकं तिच्या हातामध्ये तरी काय आहे. बोध परडी घेऊन हाती. नाथ महाराज म्हणले ती हातामध्ये परडी घेतलेली एका हातात तिने आणि एका हातामध्ये बोध घेतलेले. कशाचा. ज्ञानाचा. ज्ञानाचा बोध देत संपूर्ण विश्व तिने व्यापून ठेवलेला आहे. कारण या विश्वाच्या पाठीवर ती जगत जननी माता, ती भवानी माता ही अनंत स्वरूपामध्ये अवतीर्ण झालेली आहे. आणि तिच्या समोर जर तुम्ही साकडं घातलात निश्चित तुमचं साकडं परिपूर्ण होईल. कारण ती भगवती एकदा प्रगट झाली. अनाद निर्गुण प्रगटली भवा, निर्गुण प्रगटली भवा, प्रगटली भवा. महिषासुर मर्दाना लागली, महिषासुर मर्दाना लागली.
तापाची करावया झाडे तापाची करावया झाडे भक्ता लागून पावसी निर्वाणी हो बोल भवानी माते की बोल भवानी माते की बोल जगदम्बा माता की अनाथ निर्गुण प्रगत विधवा अनाथ निर्गुण प्रगत विधवा महिषासुर मर्दाना लागून विविध तापाची करावया जाणून भक्ता लागून पावसी निर्वाणी हो आईचा जोगबा 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 मागे आईचा जोगबा 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 मागे जोगबा जोगबा भागिलं जोगबा 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 भागिलं स्वर्गमतीव पाताळ त्याचा मंडप घातीला हो मंडप घातला हो स्वर्गमतीव पाताळ त्याचा मंडप घातीला हो मंडप घातला हो चार वेदाचा फुलवरा बांधिला हो वेदाचा फुलवर भागिला हो वेदाचा फुलवरा बांधिला हो वेदाचा फुलवर भागिला हो शस्त्र पुराणी अनुवाद तू तुझा गोंधळे हो शस्त्र पुराणी अनुवाद तू तुझा गोंधळे हो तुझा गोंधळ हा उध बोला 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 उध बोला उध बोला हा उद बोला कृष्ण माई मामुलीचा हो उध बोला उद बोला कृष्ण माई मामुलीचा हो बोला कृष्णाबाई बाबोलीचा हो बोला कृष्णाबाई स्वर्ग मृत्यूव पाताळ त्याचा मंडप घातीला हो देवीला बसवायचं म्हणल्याच्या नंतर नेमकं काय करावं लागतं हे घर स्वच्छ करावं लागतं महाराज म्हणले जसं तुम्ही घराला स्वच्छ करताय 9 दिवस देवी आपल्या घरात येणार आहे म्हणून तसं या मनाला सुद्धा तितकं स्वच्छ करा इतकं स्वच्छ करा की आपण घरामधला एकही कपडा एकही वस्त्र असं ठेवत नाहीत की ते आपण धुत नाहीत इतके स्वच्छ कपडे धुतो तसं नामस्मरणाने नामचिंतनाने हे शरीरावरती वस्त्र आपण जर धुतले तर याच्यावरती चढलेला मल विक्षेप आवरण हे सगळं बाजूला जाईल आणि भगवती आपल्या घरात येईल भगवती तात्काळ आपल्या घरात येईल पण जर त्या भगवतीला रोज दारू पिऊन आपण काठीने मारत असून तर भगवती काही आपल्या घरात राहणार नाही गर्भामध्येच येत असताना स्त्री आहे हे कळालं अजून सुद्धा प्रथा आहे की काही लोक नाक मुरडतात मुलगी आहे हे कळालं की काही लोक अजून सुद्धा नाक मुरडतात पण एक लक्षात ठेवा स्त्री देहाचे लचके आम्ही पावलोपावली तोडतो आहोत तिच्या गर्भातला अंकुरच आम्ही जिथल्या तिथे खोडतो आहोत तिथून चुकून वाचली तर स्त्री प्रधानता पाळली जाते आणि तिला देवाऱ्यात ठेवून वाटेल तेव्हा छळली जाते मग दादांची दादागिरी चालते ताईला बंधनात टाकले जाते आणि इज्जत का सवाल म्हणून ताईला रोखले जाते असं कुठपर्यंत चालणार तर माणुसकीला माणूस हा जागा झाला पाहिजे जो एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं गलती करके मुस्कुराए उसे शैतान कहते हैं जो गलती ना करे उसे भगवान कहते हैं जो गलती के ऊपर गलती के ऊपर गलती के ऊपर गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं और पाकिस्तान के हर गलती को जो माफ कर दे उसे मेरा हिंदुस्तान कहते हैं उसे मेरा हिंदुस्तान कहते हैं उसे मेरा हिंदुस्तान कहते हैं कारण याच भारत देशामध्ये स्त्रीला विशेष महत्त्व दिलं स्त्रीला एवढं स्वातंत्र्य दिलं लक्षात ठेवा आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये जी स्त्री जगत आहे ती फक्त आमच्या सावित्रीबाई फुलेमुळे विठ्ठल विठ्ठल म्हणून माई बापांनो ज्याला स्त्री सखी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला ज्याला स्त्री सखी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला
आणि ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवा झाला, तो जिजाऊंचा शिवा झाला, तो जिजाऊंचा शिवा झाला. कारण ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना करायची होती त्यावेळेस मा जगदंबा मातेचंच त्या ठिकाणी मंदिर अवलोकन केलं आणि जगदंबा मातेच्या समोर साकडं घातलं. दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया दारू, दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया दारू घर भैया दारू. भामी आई कधीचा गांजून गेलो पार, अनभवी तुझ विना कोणाचे आधार. दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया दारू, दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया, दारू घर भैया दारू. निजली साई आज कुठे तू कशी तुला जागवू, स्वातंत्र्याची तहान माझी सांग कशी भागवू. निजली साई आज कुठे तू सांग कशी भागवू, स्वातंत्र्याची तहान माझी सांग कशी भागवू. स्वातंत्र्याचे अमृत दे हो, स्वातंत्र्याचे अमृत दे, नसे मागणे फार, नसे मागणे फार. दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया, दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया, दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया, दारू घर भैया. आई जगदंबे दारू घर, भवानी माते दारू घर, चंडिका माते दारू घर, कालिका माते दारू घर, तुळजापुराई दारू घर, महालक्ष्मी दारू घर, पंढरपूरवासी दारू घर, भगवती माता दारू घर, जगदंबे माता दारू घर. दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया, दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया, दारू घर भैया दारू, दारू घर भैया, दारू घर भैया, दारू घर भैया दारू. भामी आई कधीचा गांजून गेलो पार, दारी भामी आई कधीचा गांजून गेलो पार, सांग भवानी तुझ विना कोणाचे आधार. दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया, दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया, दारू घर भैया दारू घर भैया, दारू घर भैया, दारू घर भैया दारू. धोम 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 भक्तीमध्ये नाचायला सुद्धा ताकद लागते दादांनो. माझ्या संत मीराबाई राजकन्या होत्या, एवढी श्रीमंताची लेक, पण माझ्या पांडुरंगासाठी नाचली. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर, अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाचूंगी. हाँ नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी. हाँ नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनाचे रंगी. नाच रंगी ज्ञान दीप लागू जगी, नाच कीर्तनाच रंगी ज्ञान दीप लागू, नाच कीर्तनाच रंगी ज्ञान दीप लागू जगी, नाच कीर्तनाच रंगी ज्ञान दीप लागू जगी. ज्ञान दीप लागू जगी, ज्ञान दीप लागू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा. क्या बात है. नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी. नाथ महाराज म्हणले अनादी अंबिका भगवती पण ती कशी आहे. बोध परडी घेऊन हाती एकदा का तिनं ज्ञानाची पोत पाजळली मग त्या देवीला बोलवायची गरज नाही. अभंगाच्या प्रथम अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, बोध पग घेऊन हाती, बोध पग घेऊन पोत ज्ञानाचा पाजळती, पोत ज्ञानाचा पाजळती, होतो नानाचा पगळती, होतो नानाचा पगळती. उदो भक्तनाचा ती, उदो भक्तनाथ नाचती. अभंगाच्या प्रथम चरणात नाथ महाराज देवीचं वर्णन करत असताना सांगतात ती अनादी अनंत अवतारामध्ये विस्तीर्ण स्वरूपामध्ये आपलं स्वरूप दाखवते. कारण या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. अनंत अवतारामध्ये तिचं वर्णन केलेलं आहे. कारण ही 9व्या दिवशी महिषासुराचा वध करते. ती देवी सर्वसामान्य असेल का. आई गिरी नंदिनी नंदित मेद विश्व विनोदिनी नंदन गिरीवर बिंद शिरोधी निवास विष्णु विलासिनी विष्णुनुते भगवती हे सिटी कंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते. जल जल हे महिषासुर मर रम्यक परदिनी शैलसुते रम्यक परदिनी शैलसुते रम्यक परदिनी शैलसुते. भगवती हे सिटी कंठ कुटुंबिनी भूर भूर कृते. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते. आई जगदंब मदंब कदमवन प्रिय वासिनी हासरते. शिखरी शिरोमणि तुंग हिमालय शृंग
निजालय मध्यगते मधु मधुरे मधुकैटभरे मधुकैटभ भंजन वाचिनी अंग हिजालय संग निजालय मध्यगते आई गिरि नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनते गिरिवर विन्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुलते विष्णु विलासिनी जिष्णुलते विष्णु विलासिनी जिष्णुलते। अशी भगवतीची स्वरूप आहेत की भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरी कुते जय जय हे महिषासुर मरदिनी रम्यक परदिनी शैलसुते रम्यक परदिनी शैलसुते रम्यक परदिनी शैलसुते। महिषासुराचा ती वध करते आणि दुष्टाचा निपात करून या पृथ्वी तलावर आनंद देते। सर्व देवी देवता स्वर्गामधून पुष्पवृष्टी करतात। देवी नाचायला लागते, डोलायला लागते। जसं आमच्या माता आता नाचायला लागल्या, डोलायला लागल्या। जसं जसं तिथं दुष्ट जन्माला आले आणि दुष्टांचा निपात झाला, पुन्हा ती देवी माता नाचायला लागते, डोलायला लागते। अशीच स्वरूप त्या भगवतीची आहेत। म्हणून नाथ महाराज सांगतात अनादी अंबिका भगवती ती कुठं आली? पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याच्या दारात आली आणि पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याच्या दारामध्ये येऊन ती देवाला साकडं घालायला लागली। रंगा येई ओ रंगा, 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 रंगा येई ओ रंगा। विठाई की ठाई माझी कृष्णाई का नाही, विठाई की ठाई माझी कृष्णाई का नाही। रंगा येई ओ येई, 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 रंगा येई ओ येई। सुंदर स्वरूप धारण करून जगत माता जगत जननी पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याच्या राऊळात आली आणि आपलं स्वरूप दाखवायला लागली। विठाई की ठाई माझी कृष्णाई का नाही, विठाई की ठाई माझी कृष्णाई का नाही। रंगा येई वो येई, रंगा येई वो येई। महाराज म्हणले एकदा का त्या देवीचा लाहो लागला मग आम्ही शांत बसू शकत नाहीत। पांडुरंग परमात्म्याच्या राऊळात ती जगन्माता हातात परडी घेऊन पोत ज्ञानाचा पाजळून त्या पांडुरंग परमात्म्याच्या दाराच्या समोर गोंधळ घालायला लागली। मिठा पिठाचा जोगवा अनाबायानो सत्वरी, मिठा पिठाचा जोगवा अनाबायानो सत्वरी। मला बाई जायचं गुरुवारी हो तुळजापुराच्या बाजारी, मला बाई जायचं गुरुवारी हो तुळजापुराच्या बाजारी, मला बाई जायचं गुरुवारी हो तुळजापुराच्या बाजारी, मला बाई जायचं गुरुवारी हो तुळजापुराच्या बाजारी। तुळजापुराला जाईन, तुळजापुराला जाईन, साडी पातळ घेईन, साडी पातळ घेईन, तुळजापुराला जाईन, साडी पातळ घेईन, तुळजापुराला जाईन, साडी पातळ घेईन। आंबेला हेर चढवीन हो मग मी माघारी येईन, आंबेला हेर चढवीन हो मग मी माघारी येईन, आंबेला हेर चढवीन हो मग मी माघारी येईन, आंबेला हेर चढवीन हो मग मी माघारी येईन। मिठा पिठाचा जोगवा अनाबायानो सत्वरी, मिठा पिठाचा जोगवा अनाबायानो सत्वरी। मला बाई जायचं गुरुवारी हो तुळजापुराच्या बाजारी, मला बाई जायचं गुरुवारी हो तुळजापुराच्या बाजारी, मला बाई जायचं गुरुवारी हो तुळजापुराच्या बाजारी, मला बाई जायचं गुरुवारी हो तुळजापुराच्या बाजारी। राऊळात देवी माता प्रगट झाली आणि ती पांडुरंग परमात्म्याच्या समोर गोंधळ घालायला लागली। आणि महाराज म्हणले एकदा का ती जगदंबा देवी गोंधळ घालायला लागली। गोंधळा येई हो जगदंबे आणि मूळ पीठ तू अंबे, तिचं मूळ पीठ ही तिला कळालं
की ती विठ्ठल स्वरूपामध्ये एकदा अवतीर्ण त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर तिला त्या पांडुरंगाच्या दारामध्ये इतकं समाधान वाटलं, ती देवी माता नाचायला लागली, डोलायला लागली, आनंद संपादन करायला लागली. मग महाराज म्हणले देवी जर पांडुरंग परमात्म्याच्या दारामध्ये जाऊन पोहोचते, नाथ महाराज सांगतात अनेक ऋषी मुनी तिथं आले अभंगाच्या दुसऱ्या चरणात. व्यास वशिष्ठ सुख गोंधळी, व्यास वशिष्ठ सुख गोंधळी. वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ सुख गोंधळी. वहती सोहम मेरी नाचता ती सोहम मेरी. नाचता जे सोमोळी, नाचता द्वेत भाव विसरून पडी, द्वेत भाव विसरून पडी. आदित भाव विसरण बळी, आदित भाव विसरण बळी. खेळती अंबे तुझे गोंधळी, खेळती अंबे तुझे गोंधळी. गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे. आ ओ आ हो खेळती अंबे तुझे गोंधळी, गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे. दुसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज वर्णन करतात की एवढे मोठे मोठे ऋषी तिथे आले, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, नाचता ती सोहम मेळी, द्वेत भाव विसरून बडी. खेळती अंबे तुझे गोंधळी. महाराज म्हणले व्यासजी तिथं आले, वशिष्ठही आले, शुकमुनी आले. मग एवढे मोठे मोठे ऋषीगण तिथं येतात आणि त्या देवीच्या समोर साकडं घालतात, गोंधळ घालतात, तर तुम्ही आम्ही सर्वसामान्य आहोत. व्यासजींचा अधिकार फार मोठा होता, कारण ज्यांनी देवी भागवतच आपल्या समोर आणलं. असे व्यासजी पंढरपूरच्या राऊळामध्ये तिथं पोहोचले. देवीच्या त्या भगवतीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी अगदी आनंद मानायला लागले. एवढंच नव्हे, शुकमुनी तिथं आले, त्यांनाही आनंद वाटायला लागला. वशिष्ठजी तिथं आले, वशिष्ठांना सुद्धा आनंद वाटायला लागला. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, नाचता ती सोहम मेळी, आणि एकदा का द्वेत भाव विसरून बडी. खेळती अंबे तुझे गोंधळी. गोंधळ घालायला लागले, देवीच्या समोर साकडं घालायला लागले. हे देवी माते, आमच्यावरती खूप मोठं संकट आलेलं आहे आणि ते संकट निवारण करणारी तूच एक भगवती आहेस, कारण आज तुझ्याशिवाय आमच्यावरचं दुःख कोणीही हरण करू शकत नाही. म्हणून आज तुझ्या समोर आम्ही गोंधळ घालतो. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वाई संकटाला. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी आम्हावरी जगवितो रात सारी, आई कृपा करी ही आम्हावरी जगवितो रात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गांबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गळ्यात घालून कवडाची माळ, पायात बांधिल चाळ, हातात परडी तुला गळवली वाजवितो सांभाळ. हो गळ्यात
घालून कवराची माळ पायात बांधील चाळ हातात परडू तुला गावारी वाजवितो संबळ दगदग त्याजवाली तुला आली तूच जगन माता भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकर आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकर आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला गांबे गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला संत भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा हात जोडून कर्ण घाटीत उद्धार कर चंदन नगरीचा मग सौक भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा हात जोडून कर्ण ढाकीत उद्धार कर गावाचा अधर्म निदालवणी धर्म आई तूच रक्षिला महिषासुर मर्दिनी पुन्हा दैत्य मातला आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकर आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकर आंबे गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला गांबे गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला गांबे गोंधळाला महाराज म्हणले एवढ्या ऋषी मुनींनी त्या देवीच्या समोर गोंधळ घातला व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम मिळी द्वेत भाव विसरुनी बडी खेळती आंबे तुझे गोंधळी त्या भगवत भक्ती जगत जननीच्या समोर तो या ठिकाणी खेळ प्रदान करायला लागले महाराज म्हणतात की जगामध्ये वावरत असताना खेळ खेळावा तर खांद्यावर जर भार असेल अहंकाराचा पोटामध्ये जर भूक असेल विषय सुखाची तर तो खेळ खेळला तरी तो सफल होऊ शकत नाही म्हणून खेळ खेळायचा आहे तर तो पांडुरंग परमात्म्याच्याच भक्ती स्वरूपामध्ये कशा पद्धतीनं दोन हात ज्या पांडुरंगाने दिलेले आहेत ते दोन हात सर्वांनी वर करायचे आणि सुंदर असं भजन करायचं सर्व महिला वर्ग पुरुष वर्ग तरुण वर्ग राधे 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 बोल मना तन का क्या पता राधे 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 बोल मना हरि बोल एक ताली एक आवाज हाँ राधे 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 बोल मना जय हो तन का क्या पता राधे चंदन नगरी में सर्व महिला वर्ग पुरुष वर्ग क्या बात है हाँ क्या पता राधे 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 बोल मना तन का क्या पता राधे 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 बोल मना तनिका ज्ञान दो तनिका क्या पता राधे 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 बोल मना तनिका क्या पता राधे 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 बोल मना तनिका क्या पता राधे 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 बोल मना तन का क्या राधा है गुर मिश्री तो मिठास है बिहारी राधा है गरी चंदा तो मिठास है बिहारी मन तो है चंचल तन तो है पिंजरा पिंजरे में है तेरा बाल मन तो है चंचल तन तो है पिंजरा पिंजरे में है तेरा बास राधे 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 बोल मना तन का क्या पता राधे 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 बोल मना तन का क्या है राधे 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 जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
पार खुमाजी पार खुमा जब थोपार खुमा खुमाई थोपार खुमा जय क्या बात है। अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचते गोंधळा येई व जगदंबे मूळ पीठ तू अंबे व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम मेळी द्वैत भाव विसरून बळी खेळती अंबे तुझे गोंधळी। म्हणून बघा संतांच्या जवळ लक्षपूर्वक ऐका कीर्तन थोडं दिडक्या प्रकरणातला अभंग आहे हा। म्हणायलाही थोडा अवघड जातो आणि वाचनातही अवघड आहे चिंतनाला सुद्धा कठीण आहे पण कठीण मेनाहुनी आम्ही विष्णुदास संतांचं प्रमाणच आहे। कठीण जरी असलं तरी त्यांना संतांनी त्याला सोपं करण्याचा प्रयत्न केला। आला नावारूपा तुका म्हणे झाला सोपा। म्हणून जी अवघड आहे तीच टिकत असतं। सज्जन जिथं आले तिथं दुर्जन सुद्धा आले। सज्जन म्हणून संतांनी समोर यावं पण दुर्जनाचा निपात केल्याशिवाय जाऊ नये। ज्ञानोबाराय सज्जन म्हणून आले पण विसोबा खेचरांनी दुर्जन म्हणून त्रास दिला। तुकाराम महाराज सज्जन म्हणून आले पण रामेश्वर शास्त्रींनी दुर्जन म्हणून त्रास दिला। नाथ बाबा 108 वेळा यवन अंगावर थुंकला पण तरी सुद्धा प्रसाद देऊनी मुक्त केला। पुढे चला महाराज म्हणले जिथं जिथं दुर्जन आलेत त्या दुर्जनाला संपविण्याकरिता संत असतात। एवढंच नव्हे चांदण्याला जसं चंद्र म्हणता येणार नाही ताकाला जसं लोणी म्हणता येणार नाही एखाद्या गारगुठीला जसं हिरा म्हणता येणार नाही तसं एखाद्या श्रीमंताला कधी साधू म्हणता येत नाही। श्रीमंती वेगळी आहे आणि साधू वेगळा आहे। श्रीमंती ही विलासाने मापली जाते पण साधू तू हे फक्त एका त्यागानंच मापलं जातं। ज्याचा जीवनात त्याग मोठा असतो तो संत बनल्या जातो। एवढे ऋषी मुनी पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याच्या राऊळात त्या देवीच्या समोर प्रगट झाले। व्यास वशिष्ठ शुक गोंधळी हे सर्वसामान्य होते का हो? शुकांचा अधिकार फार मोठा आहे। ज्यांनी भागवतच आम्हाला दिलं ते शुकाचार्यजी महाराज। लग्न असणाऱ्या गोपिका सरोवरामध्ये स्नान करत होत्या आणि शुकाचार्यजी महाराज त्या रस्त्याने जात होते। त्या गोपिकांनी अंगावरती वस्त्र घेतलं नाही। व्यासजींनी प्रश्न केला काय ग गोपिकांनो माझा तरणा बांड मुलगा या ठिकाणी गेला तुम्ही अंगावरती वस्त्र खेचलं नाही। तर त्या गोपिकेंनी सुंदर अशा प्रश्नाचं उत्तर दिलं। त्या काय म्हणतात ऐका महाराज तो देहावर नव्हता तुम्ही देहावर आहात। एवढा मोठा अधिकार ज्या शुकांचा आहे ते शुकाचार्यजी महाराज त्या देवीच्या गोंधळाकरिता येतात तर आपण का म्हणून नाही आलं पाहिजे। व्यासवशिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहम मिळी। सोहम आणि कोहम या परमार्थातल्या दोन अवस्था आहेत। अध्यात्म वाचत चला। सोहम आणि कोहम या परमार्थातल्या दोन अवस्था आहेत आणि ज्यांना या अवस्था प्राप्त झाल्या त्यांना मोक्षाची प्राप्ती। विठ्ठल विठ्ठल माई बापांनो सदा का ज्ञानाची पोत पाजळली हातामध्ये परडी घेतली कितीही श्रीमंत असू द्या आणि तो जोगवा आम्ही मागायला 5 घर आपण जातो 5 घरी ज्यावेळेस जोगवा मागतो त्यावेळेस महाराज म्हणले आमच्यातला जो अहंकार आहे तो नष्ट होतो। श्रीमंत आहे हातात परडी घेतली आणि 5 घर जर फिरून आला नाथ महाराज म्हणले त्याच्यातला अहंकारच संपला। मी मोठे आहे मी श्रीमंत आहे हा अहम भाव संपला गेला आणि तो देवीच्या चरणाशी एकरूप झाला। अशी व्यासजी शुकदेवजी वशिष्ठजी जर देवीच्या चरणावर एकरूप होतात तर आपण सुद्धा त्या देवीच्या चरणावर एकरूप झालं पाहिजे। दुसऱ्या चरणात नाथ महाराज सांगतात व्यास वशिष्ठ शुक गोंधळी पण नाचताती सोहम मेळी। ते नाचाय लागले एवढे विद्वान होते की ज्यांच्या विद्वत्तेचा आपण विचार सुद्धा करू शकत नाहीत। ज्यांनी 18,000 श्लोक 335 अध्याय एवढे आमच्या समोर ठेवले पण त्या
ऋषींचा एवढा मोठा अधिकार, पण ते सुद्धा त्या देवीच्या समोर साकडं घालायला लागले. लाहो लागला लागला आंबेचा, लाहो लागला लागला आंबेचा, लागला लागला आंबेचा, लावला गेला लागला आंबेचा, लाहो लागला लागला आंबेचा, लाहो लागला लागला आंबेचा, लाहो लागला लागला आंबेचा, लावला गेला लागला आंबेचा, लाहो लागला लागला आंबेचा, लाहो लागला लागला तुळजाईचा, लाहो लागला लागला आंबेचा, लाहो लागला लागला आंबेचा, लाहो लागला लागला आंबेचा, लावला गेला लागला आंबेचा. महाराज म्हणले लाहो शब्दाचा अर्थ आहे छंद. आणि एकदा का तो छंद लागला मग 33 कोटी देव तिथं आले आणि काय करायला लागले अभंगाच्या शेवटच्या चरणात. मुगतमानी पुंडली ग, मुगतमानी पुंडली ग, मुकुटमानी पुंडलिका, मुकुटमानी पुंडलिका, चेशीच कोती देवनायक, चेशीच कोती देवनायक, 33 कोटी देवनायक, 33 कोटी देवनायक. गोंधळ घालीत गवे दुर्ग, गोंधळ घालीत कवतुक, गोंधळ घाली कवतुक, गोंधळ घाली कवतुक. एका जना धनी नाच दे गोंधळा ये जगदंबे, गोंधळा ये जगदंबे. एका जनार्दनी नाचे देख, एका जनार्दनी नाचे देख, गोंधळा येई ओ जगदंबे, जगदंबे. पिता तू आंबे मुल वेद, तू आंबे रा रा मुळ पिता क्या बात है? सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. आए सुरती नदिया हर दिशा, मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. मुकुट मूल पिता तू आंबे, आला तू आंबे,
मूळ पीठ तू आंबे मूळ पीठ तू आंबे मूळ पीठ तू आंबे ओ धन्य भाग सेवा का अवसर पाया धन्य भाग सेवा का अवसर पाया चरण कमल की धूल बना में चरण कमल की धूल बना में हो मोक्ष द्वार तकाया धन्य भाग सेवा का अवसर पाया मूळ पीठ मुकुटमणी पुंडलीक 33 कोटी देवनायक गोंधळ घालतील कौतुक एका जनार्दनी नाचे देख नाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात वर्णन करतात. एवढे महान महान ऋषी गोंधळ घालतात. 33 कोटी देव तिथं एकत्रित आले आणि त्यांनी मुकुट चढवलेला आहे ज्ञानाचा आणि 33 कोटी देव एकत्रित येऊन गोंधळ घालायला लागले आणि त्यांचं कौतुक पाहण्यासाठी सगळ्या देवी तिथं प्रगट झाल्या. ते कौतुक पाहण्यासाठी जेवढ्या देवी देवता आहेत तेवढ्या तिथं प्रगट झाल्या आणि त्या देवी मातेनं आपलं प्रत्येकीचं स्वरूप दाखवायला सुरुवात केली. काही काही स्वरूपामध्ये ती कालिका आहे, काही काही स्वरूपामध्ये ती चंडिका आहे, ती भगवती आहे, ती अंबिका आहे, ती जगदंबा आहे. एवढंच नव्हे तर तिची अनंत स्वरूप त्या देवतांनी पाहिली. 33 कोटी देवांना सुद्धा तिथं आनंद वाटायला लागला. ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देव तिथं देवीची पूजा करायला लागले. हे तिन्ही देव इथं एकत्रित येऊन त्या देवीची पूजा करायला लागले, त्या देवीची आराधना करायला लागले आणि त्या जगदंबा मातेच्या समोर साकडं घालायला लागले. हे देवी माता, आमच्या शरीरातला अहंभाव नष्ट व्हावा याच्याकरिता आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी शरण आलेलो आहोत. म्हणून जर तुम्ही देवाच्या समोर शरण गेलात तर तुमचं साकडं परिपूर्ण होईल. पण लक्षात ठेवा, तुम्ही अनेकांच्या समोर शरण गेलात तर तुमचं साकडं परिपूर्ण होऊ शकत नाही. नम्र व्हायचं कुठंही आपण ठरवलं पाहिजे. नम्र झालो भूता आणि तेने कोंडिले अनंता, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे संतांना तो अनुभव आलेला आहे की कुठं नम्र व्हायचंय. झुक जाते ही वही जिनमें जान होती है, अकड़ के रहने वालों ओ तो मुर्गे की बात होती है. झुकवा तुमचं चरण म्हणले कुठे? फक्त इथं संताच्या चरणावर. संताच्या चरणावर जर तुम्ही नम्र झालात तर निश्चित त्याचा प्रसाद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण कुळीची ही कुळदेवी आणि केली ठावी संतांनी, त्या संतांनीच ही देवी आम्हाला माहिती करून दिली. नाहीतर ही जगदंबा आम्हाला आतापर्यंत माहिती
नव्हती, ती आम्हाला माहिती करून दिली. ती कुठल्या कुठल्या स्वरूपामध्ये अवतीर्ण होते, तिची अनंत अवतार आहेत आणि अनंत अवतारामध्ये ती भक्तांचं दुःख दूर करते. एवढी जगदंबा जर सुंदर असेल तर तुम्ही सुद्धा त्या अंतकरणातून या ठिकाणी त्या जगदंबेच्या समोर साकडं घाला. आपल्याजवळ एखादा वाईट दुर्गुण असेल तर तो दुर्गुण 9 दिवस बाजूला ठेवा. आणि 9 दिवस बाजूला जर तो दुर्गुण ठेवलात तर पुन्हा 10व्या दिवशी तो दुर्गुण आपल्याजवळ येऊ शकत नाही. कारण एखादी गोष्ट आपल्यापासून दूर गेली तर ती पुन्हा परत आपल्याजवळ येऊ शकत नाही. महाराज म्हणले जर तुम्ही मद्यपान करत असताल तर ते मद्यपान 9 दिवस बाजूला ठेवा. 10व्या दिवशी तो तुमच्या जवळ येऊ शकत नाही. तो दुर्गुण म्हणजेच कली आहे. कलीने घरात शिरकाव केला एकदा की मग घरामध्ये शांतता मिळू शकत नाही. घरामध्ये शांतता टिकून राहावी असं वाटत असेल तर त्या जगदंबेला साकडं घातलं पाहिजे. त्या जगदंबेच्या समोर आपण या ठिकाणी विनम्र झालं पाहिजे. म्हणून ती जगदंबा एकदा अनंत स्वरूप आपलं दाखवते आणि ते एकदा का स्वरूप दाखवलं की त्या स्वरूपामध्ये या ठिकाणी विदीर्ण होत असते. म्हणून त्या जगदंबेचं शेवटी जाता जाता एक या ठिकाणी सुंदर असं गीत, फक्त सर्वांनी 2 हात वर करायचे आणि सुंदर असं त्या जगदंबेच्या समोर साकडं घालायचा. सांची दरबार वाली माँ, हे जगदंबा तेरी पुकार करती हूँ माँ, तूने मुझे बुलाया शेरवालिए, मैं आया शेरवालिए, हो तूने मुझे बुलाया शेरवालिए, मैं आया शेरवालिए. मैं आया शेरवालिए, तूने मुझे बुलाया शेरवालिए, मैं आया शेरवालिए. जोधा वालिए, शेरा वालिए, पहाड़ा वालिए, शेरा वालिए, जोधा वालिए, पहाड़ा वालिए, शेरा वालिए, शेरा वालिए. अपने गले लगाया शेरवालिए, मैं आया शेरवालिए, हो तूने मुझे बुलाया शेरवालिए, मैं आया शेरवालिए, तूने मुझे बुलाया शेरवालिए, शेरवाली माँ, हे माँ, सांचे दरबार वाली माँ. बोलो सांचे दरबार की जय, बोलो जगदंबा माता की जय. त्या जगदंबेच्या समोर तर खरंच उदार अंतकरणानं असं साकडं तुम्ही घातलात तर ती जगदंबा निश्चित आपलं साकडं परिपूर्ण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून ती आई आपलं दुःख सर्व निवारण करत असते. म्हणून आईला आपण आपलं मानलं पाहिजे. महाराज सुद्धा म्हणले, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाची झालो. तसं जगामध्ये वावरत असताना सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. पण शेवटी जाता जाता एक सांगते, सगळ्या गोष्टीला तुम्ही विसरलात तरी चालेल, पण जन्म देणाऱ्या मायबापांना आपण कधी विसरू नये. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. कारण जिच्यापासून उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. जगामध्ये उत्पत्ती स्थिती प्रत्येकाला मान्य व्हायला लागली, पण आता लयच का म्हणून मान्य होत नाही हे मला कळत नाही. प्रत्येकाला उत्पत्ती स्थिती मान्य होऊ शकते. लय शब्दाचा अर्थ आहे मरण. आता इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं मला मरण येऊ नये. मरावं कोणाला वाटतं का महाराज? मरावं कोणालाही वाटत नाही हो. पण एक लक्षात ठेवा, मरण नको म्हणणारा या पृथ्वी तलावर प्रत्येक जण आहे. पण महाराज म्हणले मरण तर ते चुकणार नाहीये, पण मरणावरती विजय मिळवला कोणी? संतांनी. संतांनी मरणावरती विजय मिळवला. त्यांनाही मरण चुकलेलं नाही, जावं लागलं, पण त्यांनी विजय मिळवला. काही कालावधीने का होईना जावं लागलं.
म्हणून महाराज म्हणले त्या संताच्या ठाई तुम्ही नम्र व्हा. तेच संत आम्हाला जाग करतात, सावध करतात. कारण आई वडिलांची सेवा करण्यासाठी सुद्धा तेच शिकवतात. म्हणून त्या संतांच्या पायी नम्र व्हा. अरे कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती और सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. सगळं काही मिळेल तुम्हाला. मी सांगत आहे, सांगत राहणार, सांगत राहील. ज्यांची आई मरण पावली त्याने समजावं जगातलं सुख संपलं. तुम्ही कितीही मोठं व्हास्व कर्तृत्वाने, मोठमोठ्या लोकांची शाबासकीची थाप असेल तुमच्या पाठीवरती, पण तुमच्या अशिक्षित आईच्या शाबासकी जितकं प्रेम आहे तेवढं टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही. बस आई ती आहे. तिच्या प्रेमाची सर रंबेला सुद्धा येणार नाही. जेव्हा सुभद्रा रडू लागली तेव्हा भगवान श्रीकृष्ण समजूत घालतात, रडू नको सुभद्रे. अर्जुनासारख्या वीराची बायको आहेस तू, पंडुरजाची सून आहेस, परमेश्वराची बहीण आहेस. सुभद्रे रडणं हे तुला शोभतं का? देवा, हे सगळे नाते पाठ आहेत रे मला. मी अर्जुनाची बायको रडत नाही देवा, मी पंडुराजाची सून रडत नाही देवा, मी परमेश्वराची बहीण रडत नाही देवा, मी अभिमन्यूची माय रडते. हे तुला कळणार नाही देवा, कारण तू पुढच्या जन्मी कोणाची आई हो. तुझं पोर असं लढाईमध्ये मरू दे, मग तुला कळेल आईची माया काय असते. किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा की तुला पा. काही खर्च नाही रे बाबा. अरे कुत्र सांभाळायला जेवढा खर्च आहे तेवढा मायबाप सांभाळायला नाही. टपमध्ये बसून कुत्र शॅम्पू टाकून धुवायचं बघा. दररोज नवीन टॉवेलो. एसीच्या गाडीमध्ये कुत्र फिरतं. याचं कुत्र एसीच्या गाडीत फिरतं. याचे मायबाप वृद्धाश्रमामध्ये 3-3 दिवसाच्या भाकरी खातात. म्हणून कीर्तन संपल्याच्या नंतर घरी जा आणि घरी गेल्याच्या नंतर मंडळींच्या पायाचं दर्शन घ्या. ती म्हणते हे सांगितलं का कीर्तनात? तिला म्हणावं आज माझ्या मायबापाला मी वृद्धाश्रमातून घरी आणणार. ती म्हणते घरी आणा पण बंगल्यात नाही बरं का, जर्शी गाईच्या गोठ्यात ठेवा ना मायबापाला. काही दाटी वाटी बांधून एक कोपरा खाली करा म्हणली. 2 फाटके पोते द्या, 2 मळकटल्या चादरी द्या, 2 जर्मनची ताटं द्या, 2 प्लॅस्टिकची तांबी द्या. अरे स्वयंपाक सुद्धा करू नका. मुलाबाळातून उरलेली भाकरी बायकोला चोरून पॅन्टच्या खिशात घाला. ज्या मायबापानं उसनं पासनं करून लहानाचं मोठं केलं असेल त्यांच्यासाठी रोज 1 भाकरी चोरा, तरी सुद्धा पाप नाही लागणार तुम्हाला. आणि मोटरसायकलने कामावरती जात असताना मोटरसायकल गोठ्याकडून न्या. जसे जनावरं वाट बघतात आपला मालक येऊन आपल्याला चारा पाणी करेल, तसं भुकेनं व्याकुळ झालेले मायबाप सारखे बघत असतील आमचा लेक आम्हाला भाकर घेऊन येत असेल. गोठ्याच्या समोर मोटरसायकल उभी करा. खाली सुद्धा उतरू नका, तुमचा वेळ वाचव. ते कुत्र्याला फेकतात तसं फेका, तुमचं काम संपलं. तिथून तुम्ही कामावर ते निघून जाती माय. तिला उठता येत नाही, घुसत घुसत भाकरीपर्यंत येईल. अर्धी भाकरी बापाला देईल, अर्धी भाकरी स्वतः खाईल. भाकरीवरती भाजी नाही, भाकरी चावत नाही. गच्च पाणी डोळ्यात भरून मायबाप रडतील. माय सांगते अहो 4 वर्ष होतो वृद्धाश्रमात. ते खाकी कपडेवाले आपल्याला दररोज गरम भाकरी देत होते, पण ते 4 महिने झालं आपला मुलगा आपल्याला कुत्र्यासारखी भाकरी फेकते. तरी बाप सांगेल म्हातारे खरं सांगू, अगं पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, जेवढं मला वृद्धाश्रमाच्या गरम भाकरीत सुख नव्हतं तेवढं माझ्या लेकानं दिली म्हणून, माझ्या मुलांना दिली म्हणून खाताना वाटतंय. म्हणून कुत्र्याला किती भाकरी टाका ते चावल्याशिवाय राहणार नाही, पण माय बापाला भाकरी द्याल तर मरेपर्यंत आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज या 10 शब्दांचा इथं बसलेल्या 10 जणांना जरी परिणाम झाला तरी दादांनो आजच्या कीर्तनाचं सार्थक झालं. कारण माय ती माय असते. आपल्या मुलाचे अनेक अपराध पोटात घालणारी ती आईच असते. म्हणून तिला कधी विसरू नये. एकदा गेली मग ती परत येऊ शकत नाही. माहेरी गेल्याच्या नंतर माय नसेल ना तर आठवा आपण कधी जाणारी ती माय. एकदा का आपण तिथं गेलो ती माय आपल्या पिशवीत काही ना काही टाकून देते. किती गरीब असू द्या हो, शेवटी नाहीच जमलं तर कांदे टाकून देईल, नाहीच जमलं मिरच्या टाकून देईल, पण ती पिशवी कधी रिकाम्या हाताने येऊ देत नाही. म्हणून आठवा त्या माईला. कुठे गेली माझी आई मला करमत नाही, येना ग आई मला झोप येत नाही, येना ग आई मला झोप येत नाही. 9
महिने गर्भात ठेविले बोट धरुनी मला चालविले 9 महिने गर्भात ठेविले बोट धरुनी मला चालविले रडवाले आई हो रडवाले आई कोणा गाईल अंगाई ये नाग आई मला झोप येत नाही ये नाग आई मला झोप येत नाही मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा तुम्ही नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा तुम्ही नाही पाणी पाजले तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा तुम्ही नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा तुम्ही नाही पाणी पाजले मेल्यावरती रडतो कशाला उगीच ताण नको देऊ घशाला नको देखावा दाखवू जगाला मोडला नाही कधी रुपया दुधाला मोडला नाही कधी रुपया दुधाल मी तुला पाहून प्राण रोखिले हे बाळा तुला नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन जाळले हे बाळा तुला नाही पाणी पाजले तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा तुम्ही नाही पाणी पाजले आधी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा तुम्ही नाही पाणी पाजले नाही पाणी पाजले तुम्ही नाही पाणी एवढी ती माता आपल्यावरती प्रेम करणारी आहे म्हणून जीवनामध्ये विसरू नका त्या मातेला जेवढं तुम्ही मायेवरती प्रेम करताय तेवढं बापावर सुद्धा प्रेम करा कारण आज उभ्या जगाचा पोशिंदा तो बाप आहे दिवसभर राब राबतो स्वतःच्या अंगावर फटकी बनियान घालतो पण मुलासाठी आणि मुलीसाठी पैसे गोळा करतो तो बाप असतो अशा बापाला आम्ही सहज सहज विसरतो बाप स्वाभिमानी बाना बाप कणखर कणा त्याच्या काळजात सुद्धा जाऊची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेमाना त्याच्या घामाच्या थेमाना हिरा मोत्यांचा रुबाब बाप म्हण जय जणू की वाल्या कोळ्याची जमात त्याच्या पापामध्ये कुणी त्याच्या पापामध्ये कुणी नाही वाटेकरी होत नाही वाटेकरी होत नाही वाटेकरी होत बस जीवनामध्ये जेवढी आई महत्वाची तेवढा बापही महत्वाचा समजा झालेली सेवा जगदंबा मातेच्या चरणावर समर्पित करून इथं सेवेला पूर्ण विराम देऊ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 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 महाराज क्षमा